समोर कृष्णा सोनारवडकर आहे. कारण युद्धभूमीवर जाणारे अनेक पत्रकार होते, मात्र तो थरार काय होता? पूंछमध्ये माझ्या मते कृष्णा गेलेला होता आणि पूंछमध्ये अक्षरशः गोळीबार होत होता, ड्रोन हल्ले होत होते, बरेचदा तो रस्ता चुकत होता. त्याचं जे थरारक वर्णन आहे ते आम्ही फील्डवरती ऑफ रेकॉर्ड ऐकलंय, आज ऑन कॅमेरा ऐकूयात. मी पंजाबमधून पूंछच्या दिशेने रवाना झालो होतो. ऑपरेशन सिंदूर रात्री 2:30च्या दरम्यान झालेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी पूंछमध्ये पोहोचलो. पूंछ, राजौरी आणि नौशेरा या सेक्टरमध्ये जे ड्रोन हल्ले होत होते त्या भागामध्ये आम्ही जेव्हा पोहोचलो दुपारच्या वेळेला, तिथं भयानक नुकसान झालेलं होतं. घरांवरती ड्रोन हल्ले झालेले होते, तोफगोळे पडलेले होते आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सुद्धा झालेली होती पूंछ भागामध्ये. रात्रीच्या वेळेला 5:30 ते 6च्या दरम्यान जेव्हा आम्ही तिथली लोकल लोकांशी बोलत होतो तेव्हा ते म्हणत होते की तुमचं काम आटपा आणि 5:30च्या आधी तुम्ही इथून निघा, कारण संध्याकाळी 5:30 नंतर इथे ड्रोन हल्ले सुरू होत आहेत. मागच्या 2 दिवसापासून जी परिस्थिती होती आणि आलेला प्रत्येक ड्रोन हल्ला आपलं भारतीय लष्कर ज्या पद्धतीनं हाणून पाडत होतं ते आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आमच्या कॅमेरामध्ये रात्रीच्या अंधारात सुद्धा ते सगळं टिपत होते आणि कंटिन्यू गोळ्यांचा आवाज त्या जे बॉर्डर आहे तिथून येत होता. ते हल्ले सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत. ड्रोनचे हल्ले कशा पद्धतीने होत होते आणि कसे ते पाडले जात होते हे सुद्धा पाहिलेले होते. आयुष्यातला अगदी थ्रिलिंग असा तो एक्सपिरियन्स होता, तो अनुभवलाय. पुन्हा आपण सगळ्यांना युद्ध पाहायला मिळेल की नाही माहिती नाही, पण आम्ही ते सुद्धा कव्हर सुद्धा केलेलं आहे आणि त्याचा आनंद आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.